हॅलो भाई, वो बोलते हैं गाँव। आम्ही चाललोय काला चौकीचा गाँव नाही, शहर आहे ना। आणि माझ्यासोबत आहे हे लोक. स्टेशनवर बनव। काय हॅलो भाई, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही चाललोय काला चौकीच्या महागणपतीच्या आगमन सोहळ्याला. माझ्यासोबत दोघं आहेत, एक मिनिट आणि एक जतीन, दोघं भाऊ आहे तिथे. अगला स्टेशन परेल बरे झालंय. चला आता पुढे जाऊन बघू. गाड़ी के पायदान आम्ही आलो आता परेलला. इथून वर्कशॉप 10 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. काय हां याचा फक्त एक शॉट होतो की आपण कॅमेरा रोटेट करू नाही शकत याच्यामध्ये. याचा हा विषय आहे. कॅमेरा रोटेट करता आला असता की मग बरोबर झाला असता. हा एक आणि कुठे गेला हा एक आम्ही तिघ आहे चाललो आहे वर्कशॉपला. आगमनाचा टायमिंग 11च आहे. बघू अजून पोचलो तर नाही आहे अजून. हा मागे गेलतो तिकडे. अरे इथून स्टेशन पासून 10 मिनिटाच्या रस्त्यावरच आहे. हायवेवरशी गेलतो आपण ते. हातून मागच्या टायमाला प्रभादेवीला गेलतो, तिथून आपण टॅक्सी करून त्या साईडला गेलतो. ह्या टायमाला तसं नाही. ह्या टायमाला आपण परेडला उतरल्यावर लेफ्ट मारला ना की इथं जवळच आहे वर्कशॉप. बाहेर निघाला तर मागच्या टायमाला गेलतो तर मग मला माहिती आहे आपल्याला. पाऊस पण आजच लागलाय. बोल प्रभादेवीला पुन्हा धुका झालाय. छत्री बोल एक मिनिट बॅगेतून छत्री काढू दे. लंगडत आहे तरी आगमनाला यायचंय. लंगडतोय हा भाऊ तरी आगमनाला यायचंय. ही असते काला चौकीला महागणपताची ओढ. मी ब्लॉगर असून मला व्हिडिओ चांगला वाटतं का? हा एका छत्रीमध्ये तिघ आणि पाऊस एवढा लागलाय. आईचा गो ऐसा कर राईट लेफ्ट साईडला चालतं पण आहे. ते व्हिडिओमध्ये यायचं वाटतं त्यांना. ते मागं येत आहेत. जे मी करते दे त्यांच्याकडे. ते मागचे ते पोरी आहेत दोघं, त्यांना व्हिडिओमध्ये यायचं वाटतं. मागं भाई भिजलो. बाई एका जागेवर थांब गप्पानी. पाऊस जरा कमी होऊ दे मग आपण जाऊ पुढं. लंगडा असून 2 मिनटं बंद करा. पाऊस इतका लागला ना विसरू नका. पूर्ण आगमनाची वाट लागली. सकाळपर्यंत पाऊस होता आणि आता असा पाऊस लागलाय ना काय पण. गणपतीचं काढणार नाही, 100% नाही काढणार गणपती. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत गणपती तर निघणार नाही. पण पाऊस कमी पण होत नाही. एवढा पाऊस आहे ना विसरू नका. खूप पाऊस आहे. बघू आता वर्कशॉप जवळ गेल्यावर काय परिस्थिती आहे. तिथे गेल्यावर माहिती पडेल. पाऊस एवढा लागलाय ना विसरू नको. दिवसभर ऊन होतं आणि आताच पाऊस लागलाय. माझी छत्री आहे, मला छत्रीच्या बाहेर काढलंय आणि हे दोघं छत्रीमध्ये फिरताय. हा माझा ब्लॉग, माझी छत्री आणि मला छत्रीच्या बाहेर. हे असे लोक आहेत. अजून किती लांब आहे वर्कशॉप? हाच एक एवढा मोठा रस्ता आहे ना वर्कशॉपला जायचा. पूर्ण भिजत हा डायरेक्ट वर्कशॉपच्या बाहेरच निघू आपण. हा लय पावसाने पुन्हा वाट लावून टाकली आगमनाची. पुन्हा पाऊस पडून कॅमेऱ्यामध्ये पाणी जाऊन सारखं पोसायला लागतं. पुन्हा ब्लर व्हायला लागली. बघू आता चला वर्कशॉपला जाऊन भेटू काय होतं ते पुढं बघू. फायनली पाऊस पण थांबलेला आहे आणि आम्ही वर्कशॉपजवळ पण पोचलेलो आहे. माझ्या मागच हा वर्कशॉप आहे. तुझ्या आतमध्येच काला चौकीचा महागणपती आहे. त्याचा आता थोड्याच वेळात आगमन येणार आहे. आता इथून गणपती तर दिसत नाही तरी प्रयत्न करू दाखवायचा. बाकी इथं पूर्ण पडदे लावलेले. तुम्हाला गणपती दिसत असेल का नाही मला नाही माहिती, पण हे बघा इथं समोरच आहे. इथं समोरच गणपती आहे. काला चौकीचा महागणपती. बघू आता पुढे गेल्यावर काय होतं. A few minutes later.
माहिती काय होतंय, फक्त क्राऊड जमा तर नाही झाला आणि पाऊस पण चालू झाला आहे. अजून गणपती तर आलेले नाही आहे. सगळे त्याचीच वाट बघतात की गणपती कधी बाहेर येईल, कधी दर्शन होईल बाप्पाचं. काय मी आता कोणता गणपती बाहेर येईल. काला चौकीचा तर महागणपती अजून काय माहिती नाही की कुठे आहे काय आहे. बघू आता गणपती आल्यावरच माहिती पडेल की कोणता गणपती. A few moments later. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की जय, मामा की जय, मामा की जय. काला चौकीचा महागणपतीचा गणपती बाप्पा. मोर्याचं आगमन झालेलं आहे. अजून गणपती बाहेर आलेला नाहीये. जेव्हा बाहेर येईल तेव्हा बघताय. खुशियों के दिन हो के गम का जमाना, दिल बस लेता है नाम तेरा. तेरे ही कारण है जीवन सोहरा, तू ही तो मन पाठ लड़के बाप्पाचा छत्रपती शिवाजी महाराज की. A few moments later. काही खोटं नाही बोलत. पावसाने पूर्ण आगमनाची वाट लावलेली आहे. मी पूर्ण भिजलेले तरी ब्लॉग काढतोय. छत्री एका हातात आहे. गणपती बाहेर आलेला आहे तरी ब्लॉग थांबायला नाही पाहिजे. ब्लॉग तर काढणार. पाऊस किती असला तरी ब्लॉग तर काढणार. मूर्ती बाहेर आलेली आहे. मला दाखवतो. सुंदर मूर्ती खेतवाडीचा मोऱ्या रस्त्याला आलेला आहे. क्राऊड बघू शकता. माझ्या मागच आहे. एक वेळ तुम्हाला गणपती दाखवतो. आपल्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्हाला दाखवतो मी. एवढाच सुंदरपणे तो तयार झाला आहे. खरोखरचा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज. खेतवाडीच्या मोऱ्याचं आगमन पण झालं. मूर्ती पण गेली. आता दुसरं आगमन बघू कोणाचं आहे. काला चौकीचा महागणपतीचं आगमन होत आहे. तुम्हाला मी दाखवतो. पण इथं लय क्राऊड आहे. मला कुठं जागा पण भेटत नाही की कुठं चढून व्हिडिओ काढू. काय करू काहीच समजत नाही. लय क्राऊड झाला आहे. 15 minutes later. तिथं अजून आली नाही. पण क्राऊड एवढा आहे ना तुम्हाला काय सांगू. खूप क्राऊड आहे. खूप म्हणजे खूप क्राऊड आहे. तुम्हाला क्राऊड दाखवतो. काला चौकीचा महागणपतीचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. एवढी सुंदर मूर्ती आहे ना ही कृष्णाच्या रूपात. सुंदर मूर्ती नाही आणि क्राऊड तर एवढा झालेला आहे ना
चला आता आपण जरा ब्रिजच्या इकडे जाऊ, जरा पुढे जाऊ. A few moments later. आता इथं मोर्या पथक आहे, इथं पथकांची रांग लागलेली आहे आता. पारंपरिक पद्धतीने एकदम मस्त पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे एकदम जल्लोष होता. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. मी पण आता इथून घरी चाललो डायरेक्ट. खूप टाईम झाला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.